आज खरं तर दोनही पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे होत आहेत। एकाच पुण्यात दोन राष्ट्रवादीचे हे दोन मेळावे होत आहेत। त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी काळातली भूमिका ही स्पष्ट होणारच आहे। पण त्यातच आता दोन पवार एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना आता मात्र या सगळ्या चर्चेत सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसमुळे ट्विस्ट निर्माण झालाय। काय ठेवले सुप्रिया सुळेंनी स्टेटस ते आधी आपण पाहूया। मदर नोज बेस्ट असं म्हणतात सुप्रिया सुळे। माय पेरेंट्स सेल्डम गिव्ह मी ॲडवाइस। आई टोल्ड मी समथिंग विच आय टेल माय सेल्फ एव्हरी डे। सहन करायला शिक असं म्हणतात सुप्रिया सुळे स्टेटसवर। तर सहन करायला शिक, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे, त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, आपण काही करू शकत नाही। सिच्युएशन सर्कमस्टन्स हे आपल्या हातात नसतात, तेव्हा घट्ट व्हायचं, सहन करायचं, कर्तव्य करत राहायचं, आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत असं सुप्रिया सुळे स्टेटस ठेवतायत। त्यामुळे दोन पवार एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे फारशा उत्सुक नाहीत का अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेली आहे। कारण जर आपण पाहिलं तर शरद पवार यांना दोन पवार एकत्र येण्यासंदर्भात जेव्हा विचारणा केलेली होती तेव्हा मात्र शरद पवार यांनी तो चेंडू सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात टाकलेला होता। सुप्रिया सुळे या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील असं ते म्हणत होते। आज जेव्हा पवारांची राष्ट्रवादी मेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळातली आपली भूमिका स्पष्ट करणार अशी चर्चा सुरू असतानाच त्यापूर्वी 24 तास आधी सुप्रिया सुळे यांनी ठेवलेलं हे स्टेटस बरंच काही सांगू पाहणार आहे। आपली बाजू कितीही खरी असली तरी सहन करायचं, सुप्रिया सुळे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? सुप्रिया सुळे या दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात फारशा उत्सुक नाहीत का अशी चर्चा आता या निमित्तानं होतीये। या सगळ्या विषयी बोलण्याकरता राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार उमेश सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय घडतंय नेमकं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत? सुप्रिया सुळे फारशा उत्सुक नाहीयेत का दोन पवार एकत्र येण्यासंदर्भात? असाच याचा अर्थ काढायचा का? कारण आपण सहन करायचं, सहन करायला शिक असं सुप्रिया सुळेंचं स्टेटस आहे। खरं तर काय आहे की सुप्रिया सुळेंचं कालचं जर एक आपण वक्तव्य पाहिलं तर त्या असं म्हटल्या होत्या की कार्यकर्त्यांशी बोलून विलिनीकरणाचा निर्णय घेणार। मला असं वाटतं की तुम्ही आता जे सांगितलं त्यापेक्षा थोडी वेगळी माझी भूमिका आहे। मी या सगळ्या गोष्टींचा अर्थ थोडा वेगळ्या पद्धतीने लावतो आहे। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यामध्ये मी बघा की या चर्चेची सुरुवात स्वतः शरद पवार यांनी केली। त्यानंतर राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांमध्ये याविषयीची चर्चा सुरू झाली आणि तुम्ही जर आता बघितलं तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि खासदार हे जरी फिजिकली शरद पवारांच्या पक्षात असले, म्हणजे त्यांचे 9 खासदार आणि 10 आमदार जरी ते शरद पवारांच्या पक्षात असले तरी ते मनाने अजित पवारांच्या सोबत आहेत, म्हणजे ते एका अर्थानं सत्तेच्या सोबत आहेत। प्रत्येक खासदाराला आमदाराला निवडून आल्यानंतर आपली कामं झाली पाहिजेत असं वाटतं आणि प्रत्येकाला असं वाटतं की पुढचं भविष्य असेल, पुढच्या आपल्या राजकीय भविष्याचा विचार करायचा असेल तर आपण अजित पवारांकडे जाणं चांगलं अशी मला वाटतं सगळ्या खासदार आमदारांची, बहुसंख्य खासदार आमदारांची, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातल्या आमदार खासदारांची मानसिकता दिसते आहे। दुसरं असं की तुम्ही विलिनीकरणाचं आणि आता सुप्रियाताईंनी जे स्टेटस ठेवला त्या संदर्भात बोलताय तर मला असं वाटतं की स्वतः सुप्रिया सुळे या देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात यासाठी उत्सुक आहेत। आणि या संदर्भात जर शरद पवारांचं विधान तुम्ही यादीचं पाहिलं असेल तर विलिनीकरणाच्या संदर्भात किंवा एकूण राष्ट्रवादीच्या संदर्भात नव्या पिढीतील लोक सुप्रिया सुळे काय म्हणतात आणि नव्या आमचे पक्षाध्यक्ष काय म्हणतात हे महत्वाचं आहे असं गेल्या एक 10 दिवसापूर्वी ते बोललेले होते। पण या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की राष्ट्रवादी
शरद पवार गट यातले बहुसंख्य नव्या पिढीतले आणि जे आता मी म्हटलं तसं खासदार आमदार आहेत यांना खरं तर अजित पवारांच्या जवळ जायचं आहे. आणि अजित पवार मात्र या विषयावरती त्यांचं विधान तुम्ही ऐकलं असेल, ते असं म्हणतात की या विषयावर मी कोणाशी बोललेलो नाहीये, याविषयी माझ्याशी कोणी बोललेलं नाहीये. त्यामुळे मला तर उलट असं वाटतं की या विलिनीकरणामध्ये अजित पवार यांनाच आत्ता या महापालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणूक होईपर्यंत फारसा इंटरेस्ट आहे असं मला वाटत नाहीये. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही यासारखी जी या पक्षातले मोठे नेते आहेत अजित पवारांच्या, तेही फार उत्सुक असताना दिसत नाहीये. अगदी उमेश सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. पण हे स्टेटस फार महत्वाचं आहे. सिच्युएशन सर्कमस्टन्स आपल्या हातात नसतात, त्यावेळी मात्र आपण सहन करायचं, मन घट्ट करायचं असं सुप्रिया सुळे म्हणतायत. त्यामुळे सुप्रिया सुळे दोन पवार एकत्र येण्यासंदर्भात फारशा उत्सुक नाहीत का, अशी चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मेळाव्यापूर्वी आता होऊ लागलेली आहे. या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी, दोनही राष्ट्रवादीच्या कोटात नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत हे तुमच्यापर्यंत सातत्यानं आम्ही पोहोचवत राहणार आहोतच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.